तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. कांदा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांशी चर्चा करणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही शिष्टमंडळामध्ये समावेश. कांदा प्रश्नी महाविकास आघाडीचा चांदवडमध्ये रास्ता रोको. गळ्यात कांद्याच्या माळा घालत शेतकऱ्यांसह नेत्यांचा क्रांती महामोर्चामध्ये सहभाग. कांद्याला किमान 24 रुपये किलो भाव देण्याची मागणी. नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला. चांदवडमधील आंदोलनावेळी रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास सानवेंची पोलिसांकडून धरपकड. आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल, रोहित पवारांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला 1.25 रुपये भाव. शेतकऱ्यांनी गंगापूर वैजापूर महामार्ग रोखला, तर पुण्याच्या मंचरमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला. सोलापूरमध्ये सुद्धा शेतकरी आक्रमक. कांदा प्रश्नी विरोधकांचं आंदोलन राजकीय. कांदा कापल्यावर डोळ्यात पाणी येणार नाही असे लोक आंदोलनात. मुख्यमंत्री फडणवीसांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका. कांदा प्रश्नावर विरोधकांचं आंदोलन केवळ स्टंटबाजी. कांदा प्रश्नावर उद्याच्या बैठकीमध्ये दिल्लीमध्ये निर्णय होईल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर बोलताना हर्षवर्धन सपकाळांची जीभ घसरली. मोदी फडणवीसांवर सपकाळांची एकेरी भाषेत टीका, तर पंतप्रधान मोदी खरे धुरंदर, आरोप करणारे दलिंदर. उपमुख्यमंत्री शिंदेंची सपकाळांवर टीका. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये बैठक. विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा. ठाणे, संभाजीनगर, नाशिक, हिंगोली, रायगडच्या जागेसाठी शिंदे आग्रही, सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अचानक दिल्ली गाठत अमित शहांची भेट. रविवारच्या शिंदे शहांच्या भेटीबाबत कमालीची गुप्तता. भेटीदरम्यान शिक्षण सम्राट असलेला माजी मंत्री उपस्थित, सूत्रांची माहिती. निधी वाटपावरून महायुतीमध्ये तणाव. महायुतीच्या समन्वय समितीची आज रात्री बैठक. सर्व पालकमंत्र्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना. मागणीपेक्षा पेट्रोलचा 23% तर डिझेलचा 52% जास्त पुरवठा सुरू. साठेबाजांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ. मुंबईत नवीन सीएनजी दर 84 रुपये प्रति किलोवर. नवीन दर आजपासूनच लागू. इंधनामधील दरवाढ अशीच कायम राहिल्यास एसटीला भाडेवाढीशिवाय पर्याय नसेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट. इंधन दरवाढीचा परिणाम शाळा, बस सेवांवर देखील. आठवड्यातून 3 दिवस प्रत्यक्ष शाळा घ्या आणि 2 दिवस ऑनलाईन क्लासेस घ्या. महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनची मागणी. पुणे शहरामधील नाईट लाईफवर कारवाईचा बडगा. पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या रात्री 10ला बंद. हॉटेल्सवर कोणतेही निर्बंध नाहीत. पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश. नीट पेपरफुटी प्रकरणी ताब्यात असलेल्या 3 मनीषांच्या मालमत्तांची चौकशी होणार. पेपर फोडून तिघींनीही काही मालमत्ता खरेदी केल्याचा सीबीआयला संशय. सीबीआयकडनं मांढरे आणि हवालदार यांच्या घराची झाडाझडती. मोठेगावकरची स्पेशल बॅच आता सीबीआयच्या रडारवर. बॅचमधल्या विद्यार्थ्यांची सीबीआयकडनं कसून चौकशी. काही विशेष डॉक्टर आणि बड्या पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच असल्याची माहिती समोर. बोंद अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. खरातला पुन्हा नाशिकला पाठवणार. वैद्यकीय सुविधा आणि उपचार सुरू ठेवण्याचे कोर्टाच्या सूचना. बीडमध्ये पीएसआय नवरदेवाने लग्न मोडलं. वर वधू पक्षाकडनं परस्पर विरोधात चकलांबा पोलिसात गुन्हे दाखल. नवरदेव पवन निंबाळकरवर 14 लाखांच्या फसवणुकीचा मुलीच्या नातेवाईकांचा आरोप, तर वधू पक्षाने खोटी माहिती दिल्याचा नवरदेवाच्या भावाचा आरोप. आयपीएलच्या क्वालिफायर 1 मध्ये आज बंगळुरू विरुद्ध गुजरातची लढत. विजयी संघ थेट फायनलमध्ये पोहोचणार. धर्मशाळाच्या मैदानावर सामना रंगणार. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.